एक फरवरी 2024 को परभनी शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिलाध्यक्ष जाकिर अहमद खान उर्फ जाकिर लाला, शहर कार्याध्यक्ष विकास लंगोटे, इनकी ओर से घंटा नाद आंदोलन किया गया। आप इस वीडियो में नजारा देख सकते हैं। परभनी शहर जिलाधिकारी कार्यालय छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के सामने ये आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के युवा नेता आमदार रोहित पवार इनको ईडी के माध्यम से होने वाली चौकसी के विरोध में राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं ने घंटानाद आंदोलन कर निषेध व्यक्त किया। ये आंदोलन 2 घंटे तक चलता रहा। आमदार रोहित पवार ने युवा संघर्ष यात्रा राज्य में निकालकर सरकार के विरोध में आवाज उठाई थी। इसी कारण उन पर ईडी की कार्रवाई की जा रही है, ऐसा आरोप इस कार्यकर्ताओं ने लगाया। इस आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ग्रामीण जिलाध्यक्ष माजी आमदार एडवोकेट विजयराव गवाने, शहर जिलाध्यक्ष जाकिर अहमद खान, शहर कार्याध्यक्ष विकास लंगोटे, युवक जिलाध्यक्ष रितेश कालिक, युवक शहराध्यक्ष आतिश गरड़, अल्पसंख्यक जिलाध्यक्ष शेख अर्पण सेल, शहर जिलाध्यक्ष प्रभाकर लंगोटे, विधानसभा अध्यक्ष अजय गवाने, प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर प्रवक्ता इमरान खान पठान, डीआर तुप सुंदर, जिला सरचिटनीस रमाकांत कुलकर्णी, राजशेखर शिवाजी नेपके, अभिषेक शेख अहमद, शेख हसन पाशा, कुरैशी, इन्हीं के साथ महिला पदाधिकारी कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद थे। किस तरह की प्रतिक्रिया दिए आइए जानते हैं। आप देख रहे थे लोग पुकार न्यूज़ चैनल पर सब्सक्राइब नहीं किया तो जल्द करें, लाइक शेयर कमेंट जरूर करें। संवाददाता श्रीराम शहर प्रतिनिधि फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारीला घेणार आहे तिथे चाललो आम्ही। धमकी देऊन सरकार म्हणजे आपल्या रोहितदादाला रोखण्याचं काम करतात। रोहितदादा रुकणार नाही, आता आगे बढ़णार है। हमें रोहितदादा हम उनके साथ में है और उन्होंने शेतकरियों के हक में, स्टूडेंट के हक में, बेरोजगार के हक में लड़ रहे हैं। वो 800 किलोमीटर की पद यात्रा, संघर्ष यात्रा निकाले थे उन्होंने और उनकी यात्रा कामयाब हो गई है। और ये ईडी की धमकी देती है सरकार, और ईडी की धमकी से रोहितदादा डरने वाले नहीं है। हम पूरी सरकार, हम सब उनके साथ में है। आज यहाँ पर घंटा आंदोलन शरद पवार गट राष्ट्रवादी पार्टी शहराध्यक्ष के नेतृत्व में यहाँ पर हमने सभी कार्यकर्ताओं ने घंटा आंदोलन के लिए यहाँ पर सब जमा हुए। और मैं यही कहूँगा कि आज जो सरकार मकरूर सरकार है, ये जो कि युवा संघर्ष यात्रा रोहित दादा पवार ने जो आज से 3 महीने आयोजित की थी, और वो संघर्ष यात्रा को बहुत अच्छे से मीडिया ने कवर किया। उस वजह से ये जो गवर्नमेंट है, ये गवर्नमेंट कहीं ना कहीं उस यात्रा को जहन में रखते हुए आज हमारे युवा नेता रोहित दादा इनको ईडी की नोटिस देकर तकलीफ देने का काम ये मकरूर सरकार कर रही है। उसके लिए आज हमारे शहर अध्यक्ष के नेतृत्व में हमने यहाँ पर युवाओं का और फादर बॉडी का, जितने हमारे पूरे नगर सेवक सब मिलकर यहाँ पर इस गवर्नमेंट का हम निषेध करते हैं। क्योंकि परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे। परभणी शहराचे शहर जिल्हाध्यक्ष जाकिर लाला यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आज हे घंटा आंदोलन परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेले आहे। खरे तर जे रोहित दादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी 800 किलोमीटरची पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली आणि त्या यात्रेचा धाक या सरकारला बसला आणि त्यांनी रोहित दादांची चौकशी लावली। रोहित दादा एकीकडे त्यांच्या मतदारसंघातले काम करतातच, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम चालू आहे, त्यांनी जे पेपर फुटीबद्दल जे आंदोलन केलं, जे कंत्राटी भरती रद्द करा याबद्दल त्यांनी जे आंदोलन केलं ते यशस्वी झालं आणि सरकारने ते कंत्राटी भरती बंद केली। त्यानंतर त्यांनी समूह शाळा ज्या आहेत त्या समूह शाळा देऊ नका म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं। त्याबद्दल सुद्धा
सरकारने त्यांच्या निवेदनाचा म्हणजे त्यांनी केलेल्या त्यांनी जे विधानसभेमध्ये जे निषेध केला त्याचा हे करून सरकारने त्याची दखल घेऊन दत्तक शाळा योजनासुद्धा बंद केली। त्याचप्रमाणे विविध योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याकरता रोहितदादा सतत कार्यशील असतात। आज महाराष्ट्रामध्ये बरेच प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल अपेष्टे आहेत। ज्या अंगणवाडी सेविका एक महिना थंडीमध्ये उपोषण करतात, आंदोलन करतात, त्यांच्या आंदोलनाला कसल्या प्रकारचा दाद ही सरकार देत नाही। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, अभ्यास करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही, कारण बरेच पेपर फुटीचे प्रकरणं देखील या 2 वर्षामध्ये समोर आलेले आहेत। या सर्व बाबींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, बेरोजगारीचा प्रश्न आहे, युवा वर्ग जे आहेत तर त्यांना नोकऱ्या नाहीत, आपल्या महाराष्ट्रातले प्रकल्प जे आहेत तर हे गुजरातमध्ये नेण्याचा सपाटा या सरकारने लावलेला आहे। या बाबीचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जे लोक ज्यांच्या मागे ईडीची चौकशी ससेमिरा लागलेला आहे असे सर्वजण भीतीने आज सरकारमध्ये सामील झालेले आहेत आणि जो इमानदारीने जनतेच्या हक्काबाबत लढत आहे अशा कार्यकर्त्यावर रोहितदादावर ईडीची चौकशी मुद्दामूनपणे लावलेली आहे। या बाबीचा आज या ठिकाणी आम्ही सर्वजण परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। रोहितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शरद पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे। शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभावाची घोषणा देऊन गोरगरीब जनतेपासून तर शेतकऱ्यापर्यंत आपले मुद्दे सातत्याने समोर आणलेले आहे आणि पवारसाहेब सदैव गोरगरीब जनतेच्या पाठीमागं उभं राहिलेले आहे। आपला भारत देश हा सर्व जाती धर्माचा देश असून इथं वेगवेगळ्या पंथाचे लोक, इथं वेगवेगळ्या जातीचे लोक आपल्या भारतामध्ये वास्तव्य करत आहेत। परंतु मागील 10-12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीने आपला ओरिजिनल मुखवटा बाजूला ठेवून समाजामधून राजकारणामधून तोडफोड त्यांचे ध्येय धोरण ज्याप्रमाणे ते घेऊन चालत आहे त्याचा एक निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे परभणीचे जिल्हाध्यक्ष जाकीर लाला त्यांच्यासोबतचे सर्व पदाधिकारी यांनी आज एक निषेध कार्यक्रम घेतला। निषेधाचं कारण हे आहे, ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामधील सरकार शिवसेनेची असो किंवा राष्ट्रवादीची असो किंवा काँग्रेसची असो यांना तोडण्याचं आणि फोडण्याचं काम केलेलं आहे आणि या तोडीफोडीमध्ये अजितदादासुद्धा या प्रकरणामध्ये ईडीच्या धाकाने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बरेच मातब्बर फक्त ईडीच्या धाकाने आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभं राहिलेले आहे। एक विद्वान माणूस आहे ज्याचं नाव अनिल देशमुख आहे, जे गृहमंत्री होते, त्यांनी त्यांच्या ईडीला काही थरा न देता त्यांच्या सगळ्या विचारांना झुगारून पवारसाहेबांसोबत ठामपणे उभे आहेत। त्याचप्रमाणे आज परभणी शहरामध्ये जाकीर लाला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर सोबत राहून ठामपणे शरद पवारसाहेबांच्या पाठीमागं उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परभणीमधून जे काही होणार आहे ते एकतेची हाक ज्याला म्हणतात त्याचं आज हे स्पष्टीकरण आम्ही सगळ्यांनी दाखवलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जितके पण पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत ते पवारसाहेबांच्या सोबत राहतील आणि उभं राहणार आहे आणि सर्व टीम ही पण रोहितदादाच्या पाठीमागं सदैव उभे राहणार आहे। ईडीचा कार्यालय असो किंवा कोर्ट असो, आम्ही संगमनेरवरनं कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यासोबत आहे आणि